नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर गरमीच्या या दिवसामध्ये थंडगार काहीतरी खायला भेटावं, म्हणजे जसं अमृत सेवन करतं तसं वाटतं की बाबा हां चला थंडगार काहीतरी प्यायला भेटलं किंवा खायला भेटलं। तर बरेच जण काय करतात, खाण्यासाठी पिण्यासाठी बाहेर जातात। रोज रोज काही जाणं शक्य नसतं, काही जणांना कामामुळे, काही जणांना बरेच रिझन असतात, तर जाऊ शकत नाही। तर आज मी इथं जो गाड्यावरचा बदाम शेक आपल्याला भेटतो, तीच बदाम शेकची रेसिपी मी इथं घेऊन आलेली आहे। तर इथं मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। 1.5 लिटर दुधाला आता याचं 20% कमी व्हावं, म्हणजे 1.5 लिटर दुधामध्ये 1/2 लिटर दूध कमी व्हावं इतपत याला मी उकळून घेणार आहे। आणि उकळतंय तोपर्यंत तुमच्याकडे एक्स्ट्रा दूध असेल ठीक, नसेल तर यातलंच करणार आहे। हे जे थंडगार दूध आहे, हे थंड दूधच मी काढते। 2 पळी थंड दूध काढलेलं आहे। हे कशासाठी काढलेलं आहे ते पुढे मी सांगते तुम्हाला। आता हे दूध उकळते आपलं। त्याचबरोबर हे मी रात्री, आता 1.5 लिटर आहे म्हणून 15-20 बदाम घेतले होते, 20 ते 22 असतील यात। काही मुलांनी पण खाल्लेले आहेत, 20-25 असतील। जर तुम्ही 1 लिटर दूध घेत असाल तर 12 ते 15 बदाम पण पुरेसे आहेत। तर आता याचं मी पेस्ट करून घेणार आहे। पेस्ट कसं करणार आहे, एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळे बदामचे तुकडे मी घालणार आहे। सॉरी, भिजलेले बदाम, ज्याचे की मी वरचे साल काढून घेतलेली आहे, ते सगळे बदाम यात घालणार आहे। यात पाणी न यूज करता थोडंसं दूध यूज करते मी। एक पडलेलं आहे, मी घेते नंतर काढून। थोडंसं 1 पळी दूध यूज करते, जास्त अगदी बारीक पण नाही, असं थोडंसं दाणेदारपणा असावा। आता याची मी पेस्ट करून घेते। बघा, छान अशी दाणेदार आपली पेस्ट तयार झालेली आहे, एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठं पण नाही। तर आता याला आपण नंतर यूज करूया। हे फुल फॅटी किंवा फुल क्रीम असलेलं दूध आहे। याला आता उकळी येऊ द्या। याचे 2 ते 3 कप कमी झाले पाहिजेत, मग आपण याची पुढची प्रोसेस करूया। तर याला मी उकळवून घेते अगोदर, आणि अधूनमधून आपल्याला हे चालवत राहायचंय, जेणेकरून साईडला जी साय चिटकते ती अशी काढून मध्ये घालायचं आणि खाली पण चिटकू द्यायचं। तर आपलं दूध हे छान थिक झालेलं आहे, थोडंसं हलकसं थिक केलेलं आहे मी। यात 2 कप 2-2.5 कप छान असं आटलेलं आहे दूध, मस्त थिकनेस पण आलेला आहे आधीपेक्षाही। तुम्ही बघू शकता, तुम्हाला गाढा दूध दिसतंय, हलकीशी लेअर सुद्धा आलेली आहे याच्यावरती। हे बघा, दुधाची लेअर आहे हलकीशी। तर आता या स्टेजला आपण जे थंड दूध ठेवलं होतं ते दूध यूज करणार आहोत। तर हे माझ्याकडे थंड दूध आहे। आता यात मी जसं की बाजारवाले यूज करतात तशाच प्रकारे कस्टर्ड पावडर यूज करणार आहे। व्हॅनिला फ्लेवरचा आहे माझ्याकडे कस्टर्ड पावडर, तर ते यूज करते मी। ह्याच्याने छान कलर आणि टेस्ट, स्वाद सुद्धा येतो। व्हॅनिला फ्लेवर टाकण्या अगोदर मी यात केसरच्या काड्या टाकते। अर्धा केसरच्या काड्या टाकते, जेणेकरून आपल्या या बदाम पिस्त्याला, सॉरी बदाम शेकला छान असा कलर येईल त्यासाठी, आणि खूप टेस्टी लागतं। केसर हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं, त्यामुळं केसर टाकलेलं आहे। आता याला आता मी मिक्स करून घेते, आणि आपलं हे जे मिक्स आहे ते बनवून घेऊया। तर माझं दूध 1.5 लिटर आहे, म्हणून जास्त आपल्याला कस्टर्ड पण बनवायचं नाही, अगदी लाईट थोडंसं थिक बनवायचं आहे दुधाला। त्यामुळं 2 टीस्पून
मी कस्टर्ड पावडर टाकते। जर तुमचं 1 लिटर असेल तर 1.5 टीस्पून टाका। हे मिक्सचर एकदम करेक्ट आहे बघा। 1 आणि आणखीन 1, 1.5 लिटर आहे म्हणून मी 2 यूज केलेला आहे। 1 लिटर असेल तर 1.5 टीस्पून टाका। तर याच्याने छान असा थिकनेस पण येतो। परत दूध कमी जास्त पण करायची गरज लागणार नाही। केसरमुळे कलर येतो आणि यात ऑलरेडी हे कस्टर्ड पावडर पण आपलं व्हॅनिला आहे, व्हॅनिला फ्लेवरचं, तर याला पण कलर येऊन जातं। तर कलर टाकण्याची काहीच आवश्यकता नाही। याला मी छान असं मिक्स करून घेते अगोदर। हे थंड दुधातच करून घ्या जेणेकरून याच्या गाठी ह्या बनणार नाही आणि छान आपला मिक्स होईल। तर हे मी मिक्स करून ठेवलेलं आहे, साईडला ठेवते 2 मिनिटासाठी। आता याला 1 ते 2 उकळी येऊ द्या, म्हणजे केसरचा छान असा कलर उतरेल। तोपर्यंत मी विलायची पूड टाकणार आहे यात। आता जर विलायची पूड जर तुम्ही यूज करणार असाल तर विलायची पूड तुमच्याकडे केलेली असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही विलायची पूड टाका। नसेल तर साखर जेव्हा आपण टाकणार असतो, साखर मी यात तुम्ही अख्खी सुद्धा टाकू शकता। मी पिठी साखर करून टाकणार आहे, त्यातच विलायची पण वाटून घेणार आहे। तर आता हे जे कस्टर्ड पावडर आहे ते मी छान आणखीन एक वेळेस मिक्स करून घेते, जेणेकरून याच्या खाली गाठी राहू नये म्हणून। फारसा वेळ लागत नाही बदाम शेक बनवण्यासाठी, अर्धा तास पुरेसा आहे आणि छान बाजारसारखं बदाम शेक हे आपल्या घरच्या घरी तयार होतं। तुम्ही दूध उकळायला आटायला ठेवून बाकीचे काम सुद्धा करून घेऊ शकता, असं जरी केला तरी चालेल। आता जे हे कस्टर्ड पावडर आहे ते मी थोडं थोडं टाकून मिक्स करून घेते। थोडासा जसं बाजारात थिकनेस पण असतो दुधाला, म्हणजे बदाम शेकला, तसंच यात पण आपण थिकनेसपणा घेऊन येणार आहोत। तर थोडं थोडं टाकते, हे प्रमाण अगदी बरोबर आहे। एकदम टाकलं तर पटकन मिक्स म्हणजे गाठ बनेल हलकीशी, त्यामुळे। तर हे आपलं छानपैकी मिक्स केलेलं आहे मी। आता याला फिरवत राहा म्हणजे हे छान असं मिक्स होईल। बघा हलकसं दूध गाडा गाडा दिसते तुम्हाला, हे बघा आधीपेक्षा थिकनेसपणा जास्त आलेला आहे। तर थोडंसं दूध गाडा होईल, जास्त पण आपल्याला एकदम घट्ट बनवायचं नाही। घट्ट जर बनवलात तर ते बदाम शेक होणार नाही। तर आता आपण यात हे जे बदाम वाटलेले आहोत, पेस्ट केलेली आहे ती मिक्स करणार आहे। मस्त बदाम खूप म्हणजे टेस्टी लागतं बदाम टाकल्यानंतर, बदामची पेस्ट, आणि शरीरासाठी आपल्या खूप पौष्टिक असतं। त्यामुळं हे बदाम शेक खूप छान होईल लहान मुलांना जरी दिलात तरी। तर मी हे आता दूध किंवा पाणी टाकून यातलं सगळं मिक्स करून घेणार आहे। आता याला आपण थोडीशी उकळी येऊ देऊ। आता याला उकळी येते तोपर्यंत मी इथे साखर घेतलेली आहे 200 ग्रॅम। 1.5 लिटर माझं दूध आहे। तुम्हाला जर गोडवा कमी जास्त करायचा असेल तर त्यानुसार साखर घ्या। इथं 4 विलायची घेतलेली आहेत मी, ह्या विलायची यात टाकून वाटून घेते। तुम्ही याच्यावरची साल काढा अथवा असं जरी वाटला तरी चालेल, काही हरकत नाही। मी याच्यावरची साल काढून वाटून घेणार आहे। हे साखरेसोबतच का वाटायचं, जेणेकरून याचा स्वाद जो आहे विलायचीचा, जे फ्लेवर आहे विलायचीचं, ते पूर्णपणे आपल्या दुधामध्ये छान मिक्स व्हावं, म्हणून मी हे साखरेसोबत यूज करते। बरेच जण काय करतात, साखर अशीच अख्खी टाकतात आणि विलायची तुम्ही नंतर पूड करून टाकला तरी चालेल, तसंही चालतं, पण मी असं टाकते। तर आता हे वाटून झालेलं आहे, मस्त फ्लेवर विलायचीचा यात उतरलेला आहे। आता हे मी मिक्स करून घेते
जेणेकरून हे मिक्स होण्यासाठी पण पटकन आपल्याला मदत होईल, फारसा वेळ लागणार नाही। बघा किती छान थिकनेस पण आलेला आहे। हे जेव्हा थंड होईल आणखीन थिक होईल, त्यामुळे गरम असल्यानंतर थोडंसं कस्टर्ड पातळच असतं, जेव्हा थंड होतं कस्टर्ड तेव्हा जास्त थिक होतं। तर आता यात आपण टाकणार आहोत ड्रायफ्रुट्स। ड्रायफ्रुट्स आताच का टाकायचे, जेणेकरून या ड्रायफ्रुट्सला थोडासा हलकासा मऊपणा येईल, म्हणून हे आताच टाकायचे आहेत। एक 10 मिनिटे याला आपण शिजवून घ्यायचं आहे, छान खळखळ उकळी येऊपर्यंत। मी हे ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेते, त्यापुरतं लहान केलेलं आहे आणि खाली चिटकणार पण नाही म्हणून। तर या ड्रायफ्रुट्स मध्ये घेतलेले आहेत मी बदाम, काजू आणि पिस्ता। तर याला मी पिसून घेते, माझ्याकडे हे कटर आहे ड्रायफ्रुट्सचं, छान मस्त बारीक होते याच्याने, त्यामुळे आहे काजू। आता घेतलेला आहे काजू, तर हे आहे काजू बदाम आणि पिस्त्याची पूड केलेली। याला आपण मिक्स करू आणि एक 5 मिनिट याला छान असं शिजू देऊ, जेणेकरून हे जे काजू बदामचे जी पूड टाकलेली आहे ती छान मऊपणा येईल यात। तर अशा पद्धतीने आपला बदाम शेक तयार झालेला आहे म्हणला तरी चालेल। आता याला शिजू देऊ 10 मिनिटं। 10 मिनिटं शिजल्यानंतर आपण काढून ठेवू थंड होण्यासाठी थोडंसं, आणि फ्रीज मध्ये 2 ते 3 तासासाठी किंवा ओव्हरनाईट जरी ठेवला तरी चालेल। तर याला मी 10 मिनिटं शिजू देते। तर 10 मिनिटं आता हे छान असं उकळलेलं आहे, बघा बघू शकताय, छान आपलं मऊ पण झालेलं आहे ड्रायफ्रुट्स आतून। जे टाकलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते छान मऊ झालेले आहेत, छान थिकनेसपणा सुद्धा आलेला आहे। तुम्ही या पळीवरती बघू शकताय कसा गाढापणा आलेला आहे यात, हे बघा। तर याला आणखीन थंड झाल्यानंतर अजून जास्त गाढा होईल हे, त्यामुळे आता याला बंद करते मी आणि थंड होण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरवरती अगोदर थंड होऊ द्या, मग आपण फ्रीज मध्ये ठेवूया। लगेच प्यायचं असेल तर 2 ते 3 तास ठेवूया, किंवा तुम्हाला उद्या प्यायचं असेल किंवा संध्याकाळी प्यायचं असेल, किंवा आज संध्याकाळी बनवताय उद्या पिणार असाल तर ओव्हरनाईट जरी ठेवलात तरी चालेल, खूप छान लागतं, टेस्टी लागतं। तर आता याला मी काढते आणि इथं थंड होण्यासाठी ठेवते। तर छान असं थंड झालेलं आहे। फ्रीज मध्ये मी 2 ते 4 तासासाठी ठेवले होते, त्याच्यावर थोडीशी लेयर आली अशी फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे। याला छान मिक्स करून घ्या, बघा छान टेक्स्चर आलेलं आहे बाजारसारखंच, एकदम मस्त टेस्ट सुद्धा तशीच झालेली आहे। आता मी याला सर्व करून घेते। तर सर्व करण्यासाठी मी इथं ग्लास घेतलेला आहे, तुम्ही मोठा ग्लास घेणार असाल तर मोठा ग्लास घ्या, असं काही नाही। तर आता याला मी सर्व करते। यात तुम्ही अगोदर टुटी फुटी टाकलात तरी चालेल, नंतर टाकणार असलात तरी चालेल, काही हरकत नाही। मी बाजारसारखा लुक यावा म्हणून थोडंसं नंतर वरून टाकते याला टुटी फुटी। एकदम मस्त, तुम्ही ग्लास कुठलाही घ्या, असं काही नाही। छान असं आपलं सर्व झालेलं आहे। यात गार्निशिंग साठी मी थोडंसं काजू बदाम टाकते आणि पिस्ताची पेस्ट। माझ्याकडे रेड कलरची टुटी फुटी आहे, मी यात टुटी फुटी पण टाकते। तर बघा छान असा आपला मस्त लुक सुद्धा आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम आहे। करून पहा, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।